नमस्कार. जिला टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सालाबाद प्रमाणे गेले 30 वर्षापासून प्रियजन गुणगौरव समिती पक्षाच्या वतीने आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. यावर्षी ठाणे जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे. 11 जुलैला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुरबाडला कार्यक्रम होणार आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे या शहरामधल्या गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे. 10वी 12वी मध्ये उत्कृष्ट ज्यांना चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले त्यांचा गौरव करणं, यथोचित गौरव करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे. पालक आलेले आहेत. काही मुलांचे पालक आले जरी नसले तरी भविष्यामध्ये या मुलांना बळ देण्याचं काम प्रियजन गुणगौरव समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. अजितदादा पवार साहेबांच्या नावानं आम्ही, आमचे नेते दिवंगत अजितदादा पवार साहेबांच्या नावानं आम्ही अजितदादा मार्शल अकॅडमी सुरू करत आहोत. त्याचा यथोचित कार्यक्रम आपल्याला कळवला जाईलच. परंतु 10वी आणि 12वीच्या नंतर काही मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन अभ्यासिका शिबिर आम्ही घेण्याचा संकल्प या पुढच्या काळामध्ये पक्ष आणि या मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत. सलग 30वं वर्ष आहे. काय बदल वगैरे पुढे करणार? या पुढच्या काळामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प जवळजवळ 380 मेडिकल कॅम्प मंडळाच्या माध्यमातून केलेले आहेत. आता मोठा एक मेडिकल कॅम्प तात्यासाहेब लहानेंच्या माध्यमातून मारळ कांबावरम या परिसरामध्ये आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाल्यांना आमची विनंती राहणार आहे की मुलांचं कौतुक पाहायला सुद्धा या पुढच्या काळामध्ये जे जे संघटना काम करतील त्यावेळेला त्या कार्यक्रमाला सुद्धा पालकांनी सुद्धा उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल याच्यात सुद्धा चांगल्या प्रकारची मुलं मार्क्स पाडू शकतात आणि हे मार्क्स पाडलेल्या मुलांना भविष्यात भवितव्य चांगलं आहे आणि म्हणून त्यांना बळ देण्याचं काम, त्यांना शुभेच्छा देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजकीय प्रश्न विचारतो आता राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आता आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्राबाई पवार साहेब करत आहेत. युवा नेतृत्व पवार आहेत. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत. देशाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आहेत. आदरणीय छगन भुजबळ साहेब आहेत. ही सर्व मंडळी पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून जोमानं वाढवण्याचं काम सुनेत्राबाई पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही करू.